लापशी. गौरी, उद्या बाजारातनं पेपर ग्लास आणि प्लेट आणायला लागतील. गौरी गौरी अगं नाही जाणार इंदुराणीकडे. उद्या आपल्याकडं आषाढी दिंडी येणार आहे मुक्कामाला. दिवाळीपेक्षा पण हा सण आपल्यासाठी लई मोठा आहे हे माहिती आहे मला. नाही जाणार इंदुराणीकडे वाद घालायला. आणि दिंडी गेल्यावर हा, इंदुराणी बोलली म्हणून काय माझ्या अंगाला भोकं पडणार आहेत का? बर बाई, तू मोठ्या बापाची मी बारक्या बापाची असं म्हणून सोडून देऊया. बस हसा तर जरा. काल काय राडा घातलास तू? गौरीजी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आधी. हे बघा, एखाद्या माणसाचा जर जीव धोक्यात आहे तर त्याची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी जे काही केलं माणुसकीच्या भावनेतच केलं. आणि तुम्ही पण नाही का त्या मारेकऱ्याच्या तोंडावर शाल गुंडाळली त्याला लोळावला खाली. मग जशी तुम्ही मदत केली तशी मी बी केली. आणि अख्खा खाव त्यांना मातोश्री म्हणतो, मी बी मातोश्री म्हणलो. त्याचं नाही म्हणत आहे मी, नाटकाचं म्हणतेय. नाटकात काय घोळ घातलास तू? लय वैताग आलता बघ तुझा. असं वाटत होतं एक सन्न दिशेत ठेवून द्यावीत तुला. हा नाही, ते पहिल्यांदा स्टेजवर गेलो ना, सर घाबरगुंडी उडाली माझी. ते दोस्त आहेत माझ्या, दोस्तीत चालतं एवढं आहे ना. हा, मग एक दोस्त म्हणून सांगते तुला, ऐक. समोरच्याला मदत करावी पण स्वतःचा जीव धोक्यात घालून नाही. तुझा जीव धोक्यात घातलास ते घातला, ते पण कोणासाठी? त्या लोकांना लुबाडून खाणाऱ्या सावकार मातोश्रीसाठी. तिची पाप जर तिच्यावरच उलटतायत तर तू कशाला हिरोगिरी दाखवतो रा? जाऊ द्या. काल जर तुला काय कमी जास्त झालं असतं तर तुझ्या गरीब आईने कुणाकडे बघायचं होतं शंकर? ते जाऊ द्या ते सगळं. तुम्ही इकडे कसं काय मार्केटमध्ये? आज आषाढी दिंडी येणार आहे मुक्कामाला, त्याच्यामुळे खरेदी करायला आलते. हा, चांगलंय. आलास तर ये वारकऱ्यांची सेवा करायला. तसं पण पुण्य भलाई करायची तुला आवडच आहे की? हा, मी परत नाही येतो. जरा आता साहेबांबरोबर घरी चाललोय. आईची ते सरकारी पेन्शनचं काम आहे ना तिकडं. चालेल चल. ते तूच म्हणली नव्हती का माणसाच्या मनाचा काय अपलट करता आला तर किती चांगलं होईल म्हणून? तसलं काय तर झालंय. आमच्या इंदुराणीच्या मनाचा काय अपलट झालाय बरं. तुझ्यावर लई जीप चालवली नव. त्या पापाचं प्रायचित म्हणून तिनं 8 दिवस मौन व्रत धारण करायचं ठरवलंय. अजिबात बोलणार नाही आणि इथं सेवा द्यायचं बी ठरवलंय. तवा राग दुश्मनी विसरून माफ करून टाक. सगळं त्या इंदुराणीने तमाशा केला. कृष्णा इसने नाही ते बोलली. मनात राग धरून चुका मोजत बसण्यापेक्षा माफ करणं केव्हाही चांगलं. ठिणगी पडली आणि तिथं गवतच नसल तर वनबा पेटत नाही. मनात राग नसल तर दुश्मनी कसली? दया क्षमा शांती तिथे देवाची बसती. आज कृष्णाच्या दारात येणारा प्रत्येक जण देव आहे.
गौरी झाली का खरेदी? आली का गौरी? गौरी, इंदूला तिची चूक कळली आहे. तिला लय वाईट वाटते आणि कृष्णाने बी तिला मोठ्या मनानं माफ केलंय. तेव्हा तू बी जरा शांत घे. धाकटे आई चला